नागपुरातील पुन्हा एक उड्डाणपूल जो आहे तो चर्चेचा विषय बनलेला आहे। या अगोदर अशोक चौक इथला पुलिया जो आहे तो चर्चेचा विषय बनला होता, तर आता जे आहे ते कमाल चौकातील जे आहे ते उड्डाणपूल जे आहे चर्चेचा विषय बनला आहे। मी सध्याच्या घडीला नागपूर शहरातील ऐतिहासिक चौक म्हणून ज्याला ओळखलं जातं असं गोळीबार चौकात आहे। या चौकाची ओळखसुद्धा वेगळी आहे, कारण की या चौकाला एक ऐतिहासिक परंपरा, सांस्कृतिक परंपरा आहे। दाट वस्तीतलं जे आहे ते परंपरा आहे, मात्र या ठिकाणी उड्डाणपूल जे आहे ते लोकांच्या शेजारी असलेल्या खिडकी असेल, बाल्कनी इथपर्यंत गेले आणि त्यामुळे त्रास जे आहे ते नागरिकांना जे आहे येणाऱ्या काळात होणार आहे। माजी आमदार विकास कुंभारे यांच्या प्रयत्नाने हा संपूर्ण उड्डाणपूल जे आहे बनला होता, कारण की या ठिकाणी जे आहे दाट वस्ती आणि इथे ट्रॅफिकचे मोठे जे प्रॉब्लेम होतं, मग अशा वेळी जे आहे ते विकास कुंभारे यांनी पाठपुरावा केला आणि हा संपूर्ण उड्डाणपूल बनलेला आहे। आपण जर बघितलं असेल तर नागपूर शहरात जे एकीकडे विकास कार्य होत आहे, मात्र या विकास कार्याला कुठेतरी अनेक ठिकाणी हा उड्डाणपूल जे आहे ते नागरिकांसाठी जे आहे ते एक प्रश्नचिन्ह उपस्थित होता, कारण की या त्रास जे आहे ते सामान्य नागरिकांना होताना आपल्याला दिसत आहे। NHR याच्याकडे दुर्लक्ष करताय का, किंवा जेव्हा मग ते नकाशा बनत असताना इंजिनियर याकडे दुर्लक्ष करते का, अशाच प्रश्न या निमित्तानं उपस्थित होता। आपल्यासोबत माजी आमदार विकास कुंभारे, काय सांगाल तुम्ही? मोठ्या प्रयत्नाने हा उड्डाणपूल खिचून आणला, मात्र या त्रास जे आहे ते येणाऱ्या काळात सामान्य नागरिकांना होणार आहे, कारण की एकूणच जे आहे ते रस्ता जे आहे ते लोकांच्या शेजारी गेला आहे, बाल्कनीपर्यंत गेला आहे। काय सांगाल एकूणच? नाही, तसं त्रास वगैरे कुणाला काही होत नाही आहे। आता एवढा मोठा पुलिया बांधत असताना थोडाफार त्रास तर लोकांना होणारच आहे। शेवटी हा पुलिया मी ज्या बिल्डिंगवर उभा आहे त्या बिल्डिंग 100-125 वर्षापूर्वीची बिल्डिंग आहे, आणि तेव्हाचे कानून कायदे काय होते, आताचे कानून कायदे काय आहेत याच्यातही बघायला पाहिजे। आणि आता फक्त 3 इंचीचा फरक पडतो आहे, 3-4 इंचीचा फरक पडतो आहे, त्याला काही एवढं फरक म्हणता येणार नाही आहे। आणि ह्या पुलिया चांगला आत्ता 1.5-2 वर्षापासून सुरू झालेला असून आता पूर्णत्वाकडे जातो आहे। त्यामुळे नाहीतर आम्ही ते बघितलं, जो जुना पुलिया होता गोळीबार चौक ते कमाल चौकीत, त्याला 22-23 वर्ष लागले होते बांधकाम करायला। आता तर फक्त 1.5-2 वर्षात पुलिया तयार होत आहे, त्यामुळे पुलिया एकदम चांगला बनलेला आहे। काय सांगाल एकूणच इथल्या स्थानिकांना? आपण स्थानिकात इथले काही त्रास सामोरच्या घडीला होणार आहे, कारण की एकूणच जर बघितलं असेल तर याकडे राष्ट्रीय प्राधिकरण विभागसुद्धा दुर्लक्ष करताना दिसत आहे। या पुलामुळे कुठल्याही नागरिकांना त्रास अजिबातच नाही। खरं तर या मध्य नागपुरातल्या सगळ्या नागरिकांच्या वतीनं नितीनजींचं खऱ्या अर्थानं विकास भाऊंचं खऱ्या अर्थानं प्रवीणजींचं कौतुक केलं पाहिजे की इतक्या मध्य नागपुरातल्या कंजेस्टेड एरियामधून नागपुरातला सर्वात रुंद पूल जो आहे, जो गोळीबार चौकापासून कमाल चौकापासून तर दिगोरीपर्यंतचा पूल जो आहे, हा मध्य नागपूर आणि दक्षिण नागपूरला जोडणारा हा पूल नागपुरात बनतो आहे। तर समस्त नागरिकांना ट्रॅफिकपासून मोठा दिलासा या पुलाच्या माध्यमातून मिळणार आहे। आणि सर्व नितीनजी, विकास भाऊ आणि प्रवीणजी, सर्व जनता मध्य नागपुरातली यांचं खरं तर कौतुकच करत आहे। जर बघितलं असेल तर या संपूर्ण संदर्भात जर बघितलं तर उड्डाणपूल जे आहे ते एका अर्थानं जे आहे ते या संपूर्ण बनलेलं आहे, मात्र ज्या ठिकाणी हा उड्डाणपूल बनला आहे तिथल्या सामान्य नागरिकाला येणाऱ्या काळात जे आहे ते त्रास होणार आहे। काही स्थानिकांचं म्हणणं आहे की हा ज्या ठिकाणी ट्रॅफिकचे मोठे त्रास होता, तो ट्रॅफिकचा त्रास याचा श्वास जे आहे त्या तिथल्या नागरिकांनी जरी सोडला असला तरी येणाऱ्या काळात या त्रास नक्की येथील नागरिकांना होणार हे मात्र असणार आहे। कॅमेरामॅन मंगेश मोहितेसह तेजस मोहिते, जय महाराष्ट्र, नागपूर।